नमस्कार. मी भावना मुळे, सुप्रजा टीमची एक सदस्य. सुप्रजा आपल्यासाठी खूप सुंदर सुंदर उपक्रम घेऊन येत असते. सुप्रजा म्हणजे एक सुंदर स्वप्न जे अश्विनी शिरोडे यांनी पाहिलं आणि अथक प्रयत्नांनी साकार केलं. सुप्रजा आपल्यासाठी वेगवेगळे उपक्रम आणत असते. त्यामध्ये उल्लेखनीय उपक्रम म्हणजे रविवारचं स्टोरी टेलिंग, विविध विकासमाला, भाषिक विकासमाला, उन्हाळ्यातील समर कॅम्प, नेहमी येणारे सण आणि त्यांची माहिती गोष्टीरूपाने सादर आपल्यासमोर केली जाते. तसंच या सुप्रयाचा एक सुंदर उपक्रम म्हणजे एक रामरक्षा विवेचनाचा कार्यक्रम. यापूर्वीही आपण याचा आनंद घेतला आहे आणि आपल्याच मागणीवरून खास हा उपक्रम आम्ही परत घेऊन येत आहोत. हा उपक्रम आपल्यासाठी सादर केला होता डॉक्टर सौ वृंदा निफाडकर यांनी. त्या धुळे येथे असतात. त्यांचे विविध ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्यानं होत असतात. रामरक्षेविषयी त्या अतिशय कळकळीने बोलतात. रामायणातले विविध प्रसंग आणि विविध व्यक्तिरेखा यांचे पदर त्या इतक्या सहज परीतीने आपल्यापुढे उलगडून मांडतात, उलगडून ठेवतात की आपल्या मनाला इथे खूप भावतात. एक अतिशय उत्कृष्ट सामाजिक कार्य त्या करत आहेत. अतिशय उद्बोधनपर असं त्यांची व्याख्यानं असतात. आता मी वृंदाताईंना आवाहन करते की त्यांनी आपल्या रामरक्षा विवेचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. सगळे जे श्रोते समोर आहेत ऑनलाईन, त्या सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आपण काही महिन्यांपूर्वी रामरक्षा वज्र कवच याचा आपण काही भाग पाहिलेला होता. तो मुळामध्ये कवच हे 5व्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत ते पूर्ण होतं. आणि वज्र कवच याचा अर्थच असा की त्या ठिकाणी जे काही रामरक्षा आपलं एखाद्याला म्हणणं पूर्ण शक्य नसेल काही कारणाने, किंवा त्यातलं महत्व सार आपण जे म्हणतो ते त्या 5 श्लोकामध्ये आलेलं आहे. आणि ते वज्र कवच जरी आपण म्हटलं तरी सुद्धा रामरक्षेचाच प्रभाव आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होणार आहे. म्हणून या 5 श्लोकांवरती आपण बोलत होतो. मागच्या वेळेला कोणाला आठवतंय, श्रोते आहेत की ज्यांना आठवते की आपण कुठल्या श्लोकाच्या कुठल्या याच्यावरती आलो होतो आपण? विशेषण जे आपण ते विशेषण पाहतो, रामाचे वेगळे विशेषण त्याला देऊन त्याच्या हातून जे काम घडलं आहे त्याच्या संबंधीची आपण या ठिकाणी माहिती चर्चा करतो आहोत. तर काही लक्षात येते? आपण मुळात शिरोम्या राघव पासून सुरुवात केलेली होती. बरोबर. हा, तर कुठल्या याच्यापर्यंत आलो होतो आपण, काही आठवतंय? बरं, ठीक आहे. आपण आलो होतो नाभीम जांबवदाश्रय. बरोबर. म्हणजे आमच्या नाभीचं रक्षण कोणी करावं, तर ज्या जांबवानाचा आश्रय श्रीरामाने त्याला आश्रय दिलेला आहे, अशा श्रीरामाने आमच्या याचं रक्षण करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आमच्या नाभीचं रक्षण श्रीरामाने करा. आपण पाहिलंय की एक एक अवयवाचं रक्षण करताना जी विशेषण रामाची वापरलेली आहेत त्याच्यामध्ये त्याच्या कार्याचा इथे उल्लेख आलेला आहे. आणि त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचं इथे स्मरण केलेलं आहे प्रेमपूर्वक. त्या ठिकाणी त्यांचं नामोल्लेख आणि त्यांची वैशिष्ट्य आपण इथे पाहतो. परत एकदा तुमच्यासाठी मी जांबवानापासून सुरुवात करते. हा नाभीम जांबवदाश्रय हा म्हणजे ज्याने श्रीरामाचा आश्रय घेतलेला आहे अशा जांबवानाने आमचं नाभीचं रक्षण करावं. आता जांबवान कोण होता? तर ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होता आणि त्याच्या जांभईतून त्याचा जन्म झालेला आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं या जांबवानाचं की त्याला भरपूर आयुष्य होतं आणि तो अत्यंत बुद्धिमान पण होता. हे दोन्ही त्याची वैशिष्ट्य होती. आयुष्य म्हणजे किती होतं त्याचं, तर ज्या सत्ययुगामध्ये वामनावतार झाला त्याला बलीने जे वामनाची पूजा करून त्याला जे 3 पावलं भूमी प्रदान केली स्वर्गमृत्यू पाहतात, त्याही वेळेला जांबवान हजर होता. त्यानंतर या रामाच्या काळात आपल्याला माहिती आहे की त्याचं जे वानर सैन्य होतं त्याचा तो नायक म्हणून जांबवानाचा उल्लेख आलेला आहे की तो वृद्ध होता, ज्येष्ठ होता आणि अत्यंत बुद्धिमान, विचारी, सारासार विवेक असलेला, असं त्याचं वर्णन केलेलं आहे.
आणि नंतर तो कृष्णावतारात सुद्धा होता. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला समंतक मण्याची कथा येते तर त्यावेळेला जांबवानाने श्रीकृष्णाशी 28 दिवस युद्ध करून यावेळेला मग त्याच्यात त्याला पराभव पत्करावा लागला. त्याला समंतक मणी आणि ज्याला तर जांबवानाला खात्री पटली की रामावतारातलाच हा श्रीकृष्ण आहे, दुसरा कुणी नाही, आपलाच भगवान रामचंद्र आहे, ज्याला खात्री पटली. त्यावेळेला त्याने तो समंतक मणी आणि आपली मुलगी जांबुवती हिचा विवाह श्रीकृष्णाशी करून दिलेला आहे. आणि इतकं त्याचं महत्व आहे. आणि हा जो जांबवान आहे आता रामाच्या कार्यामध्ये कसा तो सहभागी झाला, तर आपल्याला माहिती की ज्या वेळेला सीताहरण झालं आणि त्या सीतेच्या शोधासाठी सगळी वानर सेना निघाली, तर त्या वानर सेनेच्या म्हणजे आणि आपलं संपाती जो होता त्या संपातीने सांगितलं की सीता कुठे कुठे सगळं त्यांना शोध करण्यासाठी त्यांनी ठिकाणं सांगितले, एक मार्ग दाखवला. आणि मग हे सगळेजण दक्षिणेच्या दिशेला आले लंकेच्या किनाऱ्यावरती आणि तिथे ते आले. तर त्याच्यामध्ये जे प्रमुख होते त्याच्यामध्ये अंगद, हनुमान आणि जांबवान असे हे तिघ त्यातले श्रेष्ठ होते. आणि या तिघ आता ह्या जो पुढे पसरलेला सागर आहे 100 योजन एवढी त्याची लांबी आहे. त्या 100 योजन ओलांडून कोण जाईल आणि त्या सीतेचा शोध कोण घेईल असा ज्याला प्रश्न निर्माण झाला. तर त्यावेळेला या तिघांमध्ये ही शक्ती होती. अंगदामध्ये होती, अंगद आपल्याला माहिती वालीचा पुत्र, आणि त्या ठिकाणी हनुमंतामध्ये होती आणि जांबवानामध्ये होती. पण जांबुवंताला असं माहिती होतं की आपण जरी सगळे असलं तरी एक तर आपलं वृद्धत्व आलेलं आणि दुसरी गोष्ट की श्रीरामाची अशी इच्छा आहे की या हनुमंताने तिथे उड्डाण करून त्या ठिकाणी जाऊन सीतेचा शोध घ्यावा. आणि म्हणूनच त्या रामाने आपली मुद्रिका त्या हनुमंताला दिली. हे सगळं माहिती असल्यामुळे जांबुवानाने सांगितलं हनुमंताला की जो अधोमुख होऊन बसला होता त्याला आपलं सामर्थ्य काय आहे, आपलं शक्ती काय याची अजिबात त्या ठिकाणी तो विसरून गेला होता, जाणीव नव्हती. तर त्याला त्याने सांगितलं, त्याला एका अर्थाने जाग केलं की अरे तुझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, हे 100 योजना तुझ्या पुढे काहीच नाहीत, तू सहज हे ओलांडून जाऊ शकशील आणि परत येऊ शकशील. नुसतं जाणं नव्हतं, जाऊन सीतेचा शोध लावून परत येणं, ह्या गोष्टीसाठी तू अगदी योग्य आहेस आणि तुला अनेक देवांनी तुला वर दिलेले आहेत. त्या वरांच्या योगा आणि मुळामध्ये तू चिरंजीव आहेस, त्याच्यामुळे तुला मृत्यूचं भय नाही. आणि म्हणून तुझं आता कर्तव्य आहे की तू या ही मुद्रिका जी रामाने दिलेली आहे ती घेऊन तो त्या ठिकाणी लंकेमध्ये जा आणि तू सीतेचा शोध कर. आणि हे सगळं त्याला प्रेरणा देण्याचं काम जांबवानाने केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला तो महत्वाचा आहे. तर साहजिकच याने प्रेरणा दिल्यामुळे त्या हनुमंताच्या मध्ये शक्ती संचार झाला आणि त्याने ठरवलं की आता आपण त्या ठिकाणी जायचं. पुढचं जे सुग्रीवेश कटी पाहतो सक्तीने हनुवत प्रभू. तुमच्या जवळ जर रामरक्षा असेल तर तुम्ही तिथे श्लोकामध्ये बघू शकता, कारण क्रमानेच ते श्लोक आपण घेतलेले आहेत. तर सुग्रीवेश कटी पाहतो, हा सुग्रीव जो आहे तर त्या आपल्या कटीचं रक्षण कुणी करावं, जो सुग्रीवाचा ईश आहे, परमेश्वर आहे, अशा रामाने माझ्या कटीचं रक्षण करावं अशी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. वाली आणि सुग्रीव हे दोघं भाऊ, आपल्याला माहिती आहे या दोघांचं परस्परांना अतिशय प्रेम होतं, अतिशय त्यांचं सख्यत्व आणि भावाभावांचं जे नातं असतं त्याला ते अगदी पूर्णपणे न्याय देणारे होते. आणि त्यांचं हे सगळं सुखाने चाललेलं असताना एक दिवस असं झालं की मायावी नावाचा राक्षस तो त्याविषयी आला त्यांच्या राजधानीपाशी आणि त्याच्या राजवाड्याच्या समोर तिथे उभा राहून तो त्यांना आव्हान द्यायला लागला युद्धाचं. आणि क्षत्रिय तोच असतो की युद्धाचं आव्हान दिल्यानंतर स्वीकारतो आणि युद्धाला प्रवृत्त होतो. ज्या वेळेला त्याने मायावी राक्षसाने जोर आरोळ्या ठोकायला सुरुवात केली तर हे दोघांनी ऐकलं, सुग्रीव आणि वाली दोघा भावांनी, आणि ते तिथे आले, बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं की तो आपल्याला आव्हान देतोय. तर या दोघाही भावांनी त्याचं आव्हान स्वीकारून त्या ठिकाणी ते त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी गेले. तर पुढची कथा माहिती आहे का नाही माहित नाही, पण मी थोडक्यात सांगते. आणि असं झालं की तो मायावी राक्षस युद्ध करता करता खूप लांब अरण्यात घेऊन गेला आणि तिथे एक मोठी गुहा होती. त्या गुहेमध्ये तो मायावी राक्षस शिरला
त्याच्या पाठोपाठ वाली शिरला आणि सुग्रीव शिरत असताना वालीने सांगितलं की तू तू आतमध्ये येऊ नकोस, मी याचा बंदोबस्त करतो आणि परत मी येतो, फक्त इथे माझी वाट बघतो. आणि म्हणून सुग्रीव त्या गुहेच्या बाहेर थांबला. आणि काही काळानं असं झालं की रक्ताच्या लोटच्या लोट त्या गुहेमधून बाहेर यायला लागला. तर सुग्रीवाला असं वाटलं की आपल्या भावाला त्या मायेने मारलेलं आहे, नाही आपला भाऊ परत येणार नाही. खूप वेळी वाट बघून सुद्धा ज्या वेळेला कोणी बाहेर आलं नाही, त्यावेळेला त्या सुग्रीवाने त्या शिलेला दगड लावला, त्या गुहेला शिला लावली, दगड लावला आणि तो परत आला. आणि त्या राज्याचा वारस कोण, तर त्या ठिकाणी सुग्रीवाने ते राज्य स्वीकारलं आणि सुग्रीव राज्य करायला लागला. पुढचं आपल्याला माहिती का, मग तो काही काळाने वाली पण आले, त्या दोघांमध्ये शत्रू निर्माण झाला आणि पुढची सगळी कथा जी आहे त्या वालीला मारणं हे सगळं आपल्याला पुढचं माहिती का नंतर बघणार आहोत. असा जो सुग्रीव, तर त्या सुग्रीवाचं जे वैशिष्ट्य आहे की, आणि दोघंही म्हणजे या दोघांची मैत्री झाली. मुळामध्ये मला इथे सांगायचे की त्या सीतेमध्ये किती धैर्य होतं हे खरोखर आजच्या आपल्या तरुणींनी ऐकण्यासारखं आहे, वाखाणण्यासारखं सीतेचं धैर्य. मला सांगा की रावण त्या सीतेला पळून घेऊन जात असताना, आकाश मार्गाने जात असताना तिने ज्याला पाहिजे की पंपा सरोवरावर जवळ काही वानर, किंवा ज्यांना आपण वानर अर्थात वानर म्हणजे वन्य जमात आहे, ती माकड म्हणतो ते नाहीत, वन्य जमात, आदिवासी जमात जे जंगलात राहत असत. तर तिथे काही जण तिथे गोळा करून म्हणजे ते सगळे एकत्र बसलेले तिने समूह तो पाहिला. आणि तिला असं वाटलं की आता आपण जर या ठिकाणी काही खूण सोडले तर कदाचित रामाला ते मिळेल. आणि म्हणून तिने काय केलं की आपल्या अंगावरचे सगळे दागिने काढले आणि तो शेला होता, पूर्वीच्या काळी अंगावरती उत्तरीय ज्याला शेला म्हणतात ते घेऊनच बायका बाहेर पडत असत. जशी तुमची ओढणी असते किंवा तुम्ही रुमाल बांधतात तसं, आणि एक संरक्षण आणि एक प्रतिष्ठा मानली जायची. शाल अंगावर पांघरण, त्याला शेला म्हणायचे. लग्नामध्ये शेला पण दिला जायचा मुलीला. तर तसं तिने त्या शेल्यामध्ये, कारण आपल्याला माहिती की ज्यावेळेला सीता वनवासात आली त्यावेळेला ती संपूर्ण अलंकार आणि सगळ्या शालू शेले घेऊनच आलेली होती. तिला यांच्यासारखी वल्कल तिला म्हणजे ल्यावी लागली नाहीत. कारण त्यावेळेलाच झालं होतं की ती सीता ही शेवटी राजलक्ष्मी आहे, राजाची सून आहे, म्हणून तिला हा खरं म्हणजे जे मागितलं होतं की 14 वनवास तिला नव्हताच, ती स्वखुशी नाही पतीच्या मागे आलेली, म्हणून तिच्याजवळ सगळं काही होतं. त्याला सांगायचं एवढंच की तिचं धैर्य, धृती मानावी लागेल. तिने ते सगळे दागिने गोळा केले, त्याची फुरसुंडी बांधली शेल्यामध्ये आणि तो शेला तिने त्या वानरांच्या तिथे पडेल अशा बेताने तिने खाली टाकला. आणि मग त्याच्या योगाने मग ते पुढचे सगळी जी कथा आहे की त्याने ते उलगडलं आणि मग ते कोणाच्या सगळं. म्हणजे या ठिकाणी सीतेचं मला सांगायचं की आजच्या तरुणींमध्ये अशा तऱ्हेचं कुठलाही आपत्ती येऊ, प्रसंग येऊ, प्रसंगावधान असणं आणि त्यावेळेला आपल्या सार्थ विवेक बुद्धीला चालना देऊन आता यासाठी काय मला करायला हवंय हे सुचणं हे महत्वाचं आहे. त्याचा आदर्श म्हणून सीता आहे. तर आपण सुग्रीवाची कथा बघत होतो. तर या सुग्रीवाला आणि दोघंही काय की समान आपत्तीत सापडलेली आहे. म्हणजे या सुग्रीवाचं राज्य गेलेलं आहे आणि रामाचे राज्य गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सुग्रीवाच्या पत्नीचा तिथे शोध घ्यायचा आहे आणि रामाची तर पळवलाच गेलेली, म्हणजे दोघं एक समान आपण सापडल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं जे आहे त्यांची मैत्री त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यावेळेला माझ्या सुग्रीवाने ज्या वेळेला रामाच्या कृपेने किंवा रामाच्या पराक्रमाने वालीचा वध झाला आणि त्याला सगळं राज्य सुग्रीवाला मिळालं, साहजिकच तो त्या राज्यावरती बसला आणि आपल्या मुलाबाळांसहित पत्नीसहित अत्यंत सुखोपभोगामध्ये तो बुडून गेला. तो विसरून गेला की हे कोणामुळे आपल्याला सुख मिळालेलं आहे, राजेश्वरी आणि सगळं सुख ते विसरून गेला. आणि तो त्याची इतका निमग्न झाला की आपल्याला काय कर्तव्य करायचे की रामाच्या पत्नीचा शोध घ्यायचा आहे याचाही त्याला विसर पडला. आणि म्हणून हा जो सुग्रीव आहे हा एका अर्थाने आपला प्रापंचिक माणसाचा प्रतिनिधी आहे. आपण असेच असलेल्या संकट याला आपण देवाचा धावा करतो, सगळीकडून धडपड करतो आणि कोणीतरी मदतीचा हात दिला की नंतर आपण विसरून जातो की कोणी आपल्याला मदत केलेली आहे. तसा हा म्हणजे अडचणी सापडला की देव हवा, कुठे मदत करायला हवा, आणि अडचण संपले की तू कोण आणि मी कोण, अशी जी स्थिती आहे तशासारखा तसं प्रातिनिधित्व
हा सुग्रीव करतोय. तर सुग्रीव आता इतका निमग्न झाला की त्याने त्या 4 महिने, ज्याला खरं असं ठरलं होतं की 4 महिने याने त्याच्या राज्यात राहायचं आणि यांनी एका ठिकाणी झोपडी बांधून राहायचं आणि पावसाळा उलटला, संपला की मग सीता कार्याला सुरुवात करा, सीता शोध कार्याला असं ठरलं होतं. तर हा इतका त्याच्यामध्ये बुडून गेला त्या राजोपभोगामध्ये की 4 महिन्यात हा एकदाही रामाकडे गेला नाही. तो पट्टा विसरूनच गेला की आपल्याला काय करायचं. आणि असा हा जो सुग्रीव आहे, मग त्याला अर्थातच जाग करण्यासाठी मग शेवटी लक्ष्मणाला पाठवावं लागलं. आधी निरोप पाठवले अनेक, पण त्याने दाद दिली नाही. मग लक्ष्मण अतिशय चिडला आणि मग त्याने ज्या वेळेला सांगितलं रामाला की मी आता जाऊन त्याला बघतो, आणि असा जो सुग्रीव आहे. आणि मग ज्या वेळेला ते सगळे पुढची कथा हनुमंताच्या याने योगाने मी सांगणार आहे. पण सुग्रीवाचं वैशिष्ट्यच आहे. पण सुग्रीवाचं एक होतं की त्याला जाग केल्यानंतर, त्याला जाणीव करून दिल्यानंतर मात्र तो त्या ठिकाणी सावध झाला आणि आपलं कर्तव्य काय त्याला आठवलं आणि तो त्या कामाला लागला. वालीच्या भीतीने त्याने संबंध पृथ्वी पालथी घातली होती की कुठे कुठे लपायला जागा आहेत, कुठे गुहा आहेत, कुठे उघडे मैदान आहेत, या सगळ्याचा शोध केल्यामुळे, त्याला शोध लागल्यामुळे, कुठल्या का कारणाने होईना, भीतीमुळे का होईना, मग त्याने हे सगळं त्या वानर जे होते त्या शोधासाठी निघालेले आणि अंगद हनुमंत या सगळ्यांना त्याने सांगितलं की असं या पद्धतीने तुम्ही सीतेचा शोध घ्या. असा तो सुग्रीव असा तो सुग्रीव असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याने आमच्या म्हणजे कुठल्याही कामाला कंबर बांधून तयार असावं लागतं. कुठलंही काम करायचं असलं तर आधी आपल्याला आपल्या कमरेला काहीतरी घट्ट वस्त्र बांधावं लागतं आणि मग आपण आपल्या कामाला लागतो. तसं म्हणजे आपल्या ठिकाणी सामर्थ्य, शक्ती उत्पन्न होते. तसा हा सूर्य आहे. सूर्य कढीपातू. आणि पुढचं जे म्हटलेलं आहे, सक्तीनी हनुमत प्रभू. आता इथे हनुमंताचं आहे. सक्तीनी म्हणजे मांडी आणि म्हणजे जांघेकडच्या भागाला सक्तीनी असं म्हटलेलं आहे. आणि या सक्तीनीचं रक्षण या हनुमंताने करावं अशी या ठिकाणी प्रार्थना केली. हनुमत प्रभू म्हणजे ज्याचा दैवत, ज्याचा देव प्रभू रामचंद्र आहेत, अशा हनुमंताने आमच्या जांघेच्या भागात सक्तीचं रक्षण करावं अशी प्रार्थना केली. कारण हनुमंताबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप मोठे, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की रामायणासारखं हनुमंतायन सुद्धा सांगायची गरज आहे. आणि आजच्या काळात तर ते फारच आहे. म्हणजे त्याची बुद्धिमत्ता, ज्याला बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हटलेलं आहे. आणि त्याच खरोखर बुद्धिमत्तेचा रामायणामध्ये क्षणोक्षणी अनुभव येतो. तसं पाहिलं ना तर रामायण म्हणजे रावणादेची हनुमंताची एंट्री तशी जरा उशिरा झालेली दिसते. ज्यावेळेला भगवंत हनुमंत म्हणजे रामचंद्र जंगलामध्ये आले, वनामध्ये आले, त्यानंतर सीतेच्या शोधासाठी फिरत असताना या हनुमंताची भेट झालेली. पण भेट झाल्यानंतर मात्र रामायणामध्ये असं कुठलंही कार्य घडलं नाही की जे हनुमंताशिवाय घडलं नाही. हनुमंत प्रत्येक ठिकाणी हजर आहेच आणि त्याच्या सल्ल्याने सगळ्या पुढे गोष्टी झाल्या. इतकं महत्व त्याच्यामध्ये आपल्याला माहिती का हनुमंताला आहे. विशेष असं आहे की हा जो हनुमंत आहे, हा हनुमंत म्हणजे ज्यांच्या इथे आला तो रामायणाच्या प्रसंगाने आला की त्याचं महत्व आहे. तर राम काळ गेला, कृष्ण काळ गेला, हे सगळे झाले तरी सुद्धा हनुमंत आजही आहे. आणि सत्ययुग गेलं, द्वापार युग गेलं, त्रेतायुग गेलं आणि कलियुगामध्ये सुद्धा हनुमंत आहे का अशी आपली श्रद्धा. म्हणून हनुमान चालीसा आपण मुद्दा म्हणतो. आणि अनेकांना आलेले अनुभव आहेत की हनुमान चालीसा म्हटल्याने, हनुमंताची उपासना केल्याने संकट दूर झालेले. असा हा हनुमंत. त्याला वानरयुत मुख्यम असे त्याला विशेषण लावलेलं आहे रामरक्षेमध्ये. हा वानरांचा प्रमुख आहे. पण तसं पाहिलं त्याला कोणतं पद आहे? तो राजा नाही, प्रधान नाही, मंत्री नाही, कुठलंच पद नाही. पण तरी प्रत्येकाचं त्याच्यापासून अडतं इतकं त्याचं महत्व आहे. म्हणून तो बुद्धिमत्ता वरिष्ठ. आता बुद्धिमत्ता वरिष्ठ हा कसा आहे, मी 2-3 प्रसंगात फक्त सांगणार आणि पुढे जाणार आहे. हनुमंताशिवाय रामायण जे आहे ते पूर्णच होणार नाही. तर हा जो हनुमंत आहे, ज्या वेळेला त्या बरोबर. ठिकाणी सुग्रीवाची आणि रामाची भेट व्हायची होती, म्हणजे आपण पाहिलं की त्या ठिकाणी बसले होते आणि मग राम ज्याला शोध आले सीतेचा, त्यावेळेला हनुमंत आणि सुग्रीवाने सांगितलं त्याला की अरे ते कोण आहे जरा बघून ये, ते कशासाठी आलेले आहे, त्यांचं आपलं काही नातं जुळणार आहे का, किंवा ते आपले शत्रू आहेत का मित्र आहेत.
हा शोध घेण्यासाठी हनुमंताला ज्यावेळेला पाठवलं तर हनुमंताने वटूचा ब्राह्मणाचा वेश घेऊन तो रामाकडे गेलेला. आणि तिथून त्याच्या बुद्धीची खरी सुरुवात होते, बुद्धिमत्तेच्या याची किती विलक्षण बुद्धिमत्ता. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला एखादा साधू संत किंवा भिक्षुक ज्या वेळेला असतो त्याला लोक त्याच्या पटकन विश्वास ठेवतात. तो काही गैर करणार नाही, काही गैरमार्गाने कुठे जाणार नाही याची लोकांना खात्री असते. आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्याने तो वेश धारण केला आणि तो रामांना भेटायला गेला. त्याने सांगितलं की आमचे राजे जे सुग्रीव आहेत त्यांचा मी सेवक आहे आणि मी आपल्याला भेटायला आलेला आहे. जर सगळी चौकशी केली, सगळं त्यांचं बोलणं झालं, त्यावेळेला राम लक्ष्मणाला असं सांगतायत की अरे हा जो इथे आलेला आहे हा वास्तविक भगवंत अतिशय वाक्पटू, भगवंतांच्या गुणांचं वर्णन करायला आपल्याला शब्द नाहीयेत. म्हणजे सगळ्याच प्रकारे आहे, म्हणजे त्यांच्या धैर्य आहे, शौर्य आहे, पराक्रम आहे आणि बोलण्यामध्ये वाक्पटू आहेत ते. आणि त्या म्हणून ते असं म्हणतात की हा जो आलेला आहे बटू, तर याची भाषा फार उत्तम आहे, याचं व्याकरण फार पक्क आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की याला 4 वेद माहिती आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाचा हा जाणता आहे, ज्ञानी आहे. आणि जे 9 व्याकरणाचे भाग आहेत हे सगळेच्या सगळे त्याला पाठ आहेत. याच्या बोलण्यामध्ये एकही चूक होत नाहीये. म्हणजे एवढं त्याला सर्टिफिकेट रामाने दिलेलं आहे. आणि असा हा जो आहे त्या ठिकाणी त्याला ज्याला खात्री पटली की हे आपल्याशी मैत्री करू इच्छितात, मग त्यावेळेला तर रामांना आणि सुग्रीवाला एकत्र घेऊन आला. त्याच्या पुढेही असं की त्यांची मैत्री करत करत असताना त्याला म्हणजे मैत्रीचा करार करायचा नव्हता, सख्यत्वाचा संस्कार करायचा होता. मी जे वाक्य म्हणते त्याच्यासाठी मी तुम्हाला पुरावे देणार, पण हे वाक्य लक्षात ठेवा की सख्यत्वाचा संस्कार करायचा असतो. करार मोडला जातो, संस्कार मोडला जात नाही. संस्कार निभावला जातो शेवटपर्यंत. ज्याला या दोघांचं तर मैत्री, दोघांनी एकमेकांकडे म्हणजे मैत्रीचा हात केला, तर त्यावेळेला हनुमंत इतका हुशार की त्याने दोघांना थोडा वेळ थांबवलं की एक थोडा वेळ थांबा म्हणे, इथे आपल्या मित्रांना पाठवलं आणि त्या वनातून जवळपास एक लाकडं काटके असं त्याने सगळं गोळा केलं, वेदी उभारली, त्याच्यावरती ते जे आहे ते अग्नी प्रज्वलित केला, त्या दोघांच्या हातामध्ये फुलं दिली आणि त्या दोघांना अग्नीची पूजा करायला लावली. लागलीच हनुमंत पुरोहित पण झाला. म्हणजे त्याला सगळ्या भूमिका करता येतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याने अग्निदेवाची पूजा करून घेतली दोघांकडून आणि दोघांना एकमेकांच्या हातात हात घालून त्या अग्नीला परिक्रमा प्रदक्षिणा घालायला लावल्या. मग तिथे त्याचं एका अर्थाने रामाने सुग्रीवाचं पाणी ग्रहण केलं. हा सख्यत्वाचा संस्कार आहे. आणि हे त्याला माहिती होतं हनुमंताला की एकदा रामाने याचा हात हातात घेतलेला आहे, सख्यत्व धरलेलं आहे, तर राम त्याला कधीही सोडणार नाही, कधी एकटं पडू देणार नाही. जरी याच्याकडून चूक झाली तरी सुद्धा राम त्याला सांभाळून घेईल. म्हणजे किती बुद्धिमत्ता एखाद्या राजाच्या अधिकाऱ्यामध्ये किंवा सेवकामध्ये असावी लागते, याचं हे उदाहरण आहे. आणि मग साहजिकच दोघांची मैत्री झाली, त्यांनी हे सगळं केलं. पुढचा आता मी जो सांगितला तो कथाभाग. आणि सुग्रीव ज्या वेळेला विसरून गेला आणि त्यावेळेला मग लक्ष्मण चिडला आणि रामाला असं म्हणाला की मी आता त्याला बंदोबस्त करून घेतो आणि त्याला मी ठार मारतो. त्याला रामाने त्या लक्ष्मणाला अडवलेलं आणि सांगितलं की हे बघ, अग्नीला प्रदक्षिणा घालून आम्ही इथे मैत्रीची शपथ घेतलेली आहे, सगळे संस्कार केले, तुला त्याला मारता येणार नाही, कारण मी त्याला स्वीकारलेलं आहे. म्हणून अग्नी ब्राह्मणाच्या समक्ष ज्या वेळेला परिक्रमा केली परीक्षा घेतल्या जातात त्यावेळेला ते खऱ्या अर्थाने ते नातं मान्य केलं जातं जगामध्ये. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा माहिती की विवाहाच्या वेळेला अग्निभोवती प्रदक्षिणा पती पत्नींनी घालायचे असतात. तोच संस्कार म्हणजे सख्यत्वाचा संस्कार केल्यामुळे लक्ष्मणाला रामाने अडवलं आणि म्हणाला ठीक आहे, फक्त दमदाटी करून ये, पण तू त्याच्यावरती शस्त्र उगारू नकोस. आणि मग त्या ठिकाणी ज्या वेळेला लक्ष्मण आला, किष्किंधेमध्ये पाऊल टाकल्यानंतर त्याचा तो आवेश आणि त्याचे ते गर्जना आणि त्याचा तो क्रोध पाहून सगळे किष्किंध नागरिक घाबरले. द्वारपाल होते ते तर पळूनच गेले, सगळ्या बाजारपेठा बंद पडल्या, व्यापाऱ्याने भराभर कुलप लावली आणि तेही गायब झाले. कारण त्याचा जो आविर्भाव पाहून सगळे घाबरले आणि तो तिथे पुढे यायला लागला. आणि ज्या वेळेला सुग्रीवाला कळलं
की लक्ष्मण किष्किंधेत आला आहे राजधानीमध्ये, त्याला जी पाचावर धारण बसली, त्याला कळून चुकलं की आता आपल्याला मृत्यूशिवाय गती नाही, मृत्यूला सामोरं जावं. त्याला परत एकदा हनुमंताची आठवण आली. आणि हनुमंत तर कायम असतोच सगळ्यांबरोबर. एकदा त्याने स्वीकारलं आपलं म्हटलं की तो कधीच त्याला दूर लोटत नाही. तसं मग सुग्रीव सांगले, अरे बाबा काहीतरी कर, तो लक्ष्मण माझ्यापर्यंत आला तर तो मला ठार मारून टाकेल, तर तू काहीतरी युक्ती कर. त्यावेळेला परत एकदा बुद्धिमत्ता वरिष्ठांची सुडूक हनुमंताने दाखवले. त्याने सांगितलं की हे बघ, हा जो राजकुमार आहे अयोध्येचा, हा अतिशय पराक्रमी आहे, त्याचा एक वीक पॉइंट आहे म्हणे. वीक पॉइंट काय आहे, तर त्या ठिकाणी तो कुठली स्त्री समोर आली की तो खाली मान घालतो, इतकी शालीनता त्याच्यामध्ये आहे. म्हणून तू काय कर की तू त्याच्या पुढे एकदम जाऊ नकोस. रुमा आणि ही जी आहे तारा, या दोघी ज्या आहेत, एक वालीची पत्नी, एक सुग्रीवाची पत्नी, त्या दोघींना पुढे पाठव आणि त्यांना थोडा वेळ त्याच्याशी बोलण्यात, त्यांना गुंतवून ठेवतील त्या बोलण्यामध्ये, आणि नंतर त्याचा क्रोध थोडा शांत झाला की तू पुढे जा. हे जे आहे हनुमंताचं वैशिष्ट्य आहे. आणि तसंच झालं. मग या तारा आणि रुमा पुढे गेल्या. त्यांना पाहिल्यानंतर लक्ष्मणाने मान खाली घातली आणि त्याचा तो शालीनता आहे, हा गुण आहे त्या सगळ्या रामाचा, त्याच्या घराण्याचा. आणि म्हणून त्यांची विनम्रता जी आहे, स्त्रीच्या ठिकाणी आदर व्हा व्यक्त करण्याची पद्धत आहे. आणि मग त्या दोघींनी त्याचा राग बराचसा शांत केला. आणि मग सुग्रीव आला आणि त्याने क्षमा मागितली आणि तेव्हापासून त्या कामाला सुरुवात केली. असा हा हनुमंत आहे. आणि हनुमंताची वैशिष्ट्य आपल्याला माहिती की ज्या वेळेला आता हे सगळे ज्या वेळेला निघाले, सुग्रीव आणि हे सगळे रामाकडे आले, आणि आता ज्याला त्यांनी ठरवलं, त्या संपातीने सांगितलं की दक्षिण भागात तुम्ही जा आणि तिथे त्या समुद्र किनाऱ्यावरती जाऊन तिथे समोरच्या बाजूला लंकेमध्ये सीतेला ठेवलेलं आहे. त्याला जे सगळे त्या ठिकाणी आले, आणि मग तो जांबवानाचा जो मागा प्रसंग सांगितला, ती अंगठी वगैरे, तर त्यावेळेला असं झालं की सगळे वानर ज्यावेळेला त्यांच्या कामाला निघाले, प्रत्येक जण रामाला नमस्कार करत होता आणि त्याची परवानगी घेऊन पुढे जात होता. असं होता होता सर्वात शेवटी हनुमंत आले. हनुमंताने नमस्कार केला आणि विचारलं, भगवान, ज्या माताजींच्या शोधासाठी आम्ही जातो आहोत, त्या माताजी दिसतात कशा हो, त्यांना मी ओळखायचं कसं? बघा, म्हणजे आता इतके वानर त्याच्या समोरून गेले, पण एकालाही असं वाटलं नाही की जिच्या शोधासाठी जातो आहोत ती भगवती आहे कशी, दिसते कशी, तिला ओळखणार कसं? पण इथे हनुमंताचं वैशिष्ट्य आहे की त्याने विचारल्यावर रामाने वर्णन करून सांगितलं. परत दुसरा प्रश्न हनुमंताने विचारला की ठीक आहे, मी तर आता ओळखेन तुमच्या वर्णनावरून, पण त्या भगवतीने माझ्यावरती विश्वास कसा ठेवावा की मी तुमचा सेवक आहे म्हणून? तर मला अशी काहीतरी खूण द्या की त्या ठिकाणी ती खूण पाहिल्यानंतर त्या मला ओळखतील. तेव्हा रामाने आपली मुद्रिका जी अंगठी त्याला दिली. अंगठी दिल्यानंतर सुद्धा परत आणखीन एक हनुमंताने प्रश्न विचारला की अहो, अंगठीसारखी अंगठी आहे, ती कदाचित कुठे पडून जाईल, म्हणजे ज्याला एवढं उड्डाण करणार आहे ती हरवू शकते, किंवा तिची बनावट सुद्धा दुसरी तयार करता येते. असं असताना मी अंगठी दाखवल्यावर ते कसा विश्वास ठेवते? तुम्ही असाच म्हणजे जीवनातला एखादा प्रसंग सांगा की तो प्रसंग मी सांगितल्यानंतर त्यांना खात्री पटेल की मीच रामाचा सेवक आणि त्यांच्या शोधासाठी मी चालेल. त्यावेळेला अत्यंत गुह्य गोष्टी ज्या आहेत त्या रामाने सांगितलेल्या आहेत. म्हणजे हे हनुमंताचं जे आहे, म्हणजे पहिल्यापासून जसा प्रवेश त्याचा रामायणात झाला तसा प्रत्येक ठिकाणी हनुमंत आहे रामाच्या मदतीला, सुग्रीवाच्या मदतीला, हे त्याचं वैशिष्ट्य. म्हणून जे हनुमत प्रभू उरु रघुत्तम पाहतो, कारण सांगायला बसला हनुमंत असंच तासभर चालेल, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून आपण पुढे जाऊया. उरु रघुत्तम पाहतो रक्षकुल विनाशकृत. उरु म्हणजे मांड्या ज्या आहेत त्याचं रक्षण करावं. पुढे रघुत्तम म्हणजे या रघुच्या कुळामध्येच उत्तम आहे सगळ्यामध्ये, तर रघुत्तम म्हणजे अर्थातच राम. आणि रक्षकल विनाश, त्याला दोन विशेषणे लावली या श्लोकामध्ये की राक्षसांचा संहार केलेला आहे असा तो आहे उरु रघुत्तम. आता रघुत्तम कसा आहे आपल्याला माहिती, आपण अगदी सुरुवातीला ज्याला पाहिलं होतं की ती कथा आहे रघुराजाची. एक कौत्स नावाचा जो शिष्य, वरतंतु मुनींचा शिष्य तो, आणि त्याला ज्या वेळेला सुवर्ण म्हणजे गुरूंनी
आपल्याला माहिती आहे की ब्रह्मचर्य आश्रम संपल्यानंतर त्यावेळेला गुरुदक्षिणा द्यायची असते. तर त्यावेळेला गुरुदक्षिणा विचारल्यानंतर त्यांना माहिती होतं गुरूंना की हा फार गरीब आहे. त्यांनी म्हटलं की मला गुरुदक्षिणा नको. पण हा इतरांनी दिलेले बघून हट्टाला पेटला आणि त्याला म्हटलं की नाही, मी काहीतरी देणारच. त्याने शेवटी थोडस रागावून त्याला म्हटलं की जा 14,000 मला सुवर्णमुद्रा आणून दे. आता याच्या आवाक्याच्या पलीकडचंच होतं, मुळात असा गरीब होता. पण आता गुरुदक्षिणा मागितली आणि ती आज्ञा कशी मोडायची, तो रघु राजाकडे. मला रघुत्तम या विशेषणाबद्दल सांगायचंय. तर ते रघुराजाकडे, कारण त्याला माहित त्या काळामध्ये अत्यंत ऐश्वर्य संपन्न असा राजा कोण होता, अत्यंत ज्याला आपण उत्तम कुळ आणि सगळ्याच दृष्टीने परिपूर्ण असलेला राजा म्हणजे रघु होता. आणि त्या रघुराजाकडे तो आला आणि त्याने मग सांगितलं की मला अशा अशा सुवर्ण मुद्रा गुरूंना द्यायच्या आहेत आणि मला माहितीये की एवढं फक्त तुम्हीच देऊ शकाल. आणि मग रघुराजाने सांगितलं की तुम्ही आजच्या दिवस मुक्काम करा. आणि त्या ठिकाणी त्याला ते सोय केली. आणि कारण त्यावेळेला असं झालं होतं की रघुराजाला एक प्रश्न पडला, कारण दुप्ताचा एक यज्ञ केला होता, तो संबंध खजिना त्याने लुटून दिला होता. दानामध्ये संपूर्ण खजिना त्याचा रिकामा झालेला होता. आणि आता याला सदा सुरमुद्रा द्यायच्या कुठून हा प्रश्न पडला. शेवटी त्याने असं ठरवलं की आपण स्वारी कुबेरावरच करायची आता, कारण कोण देऊ शकेल एवढं, तो कुबेर. त्या काळामध्ये कुबेरावर स्वारी करण्या इतकी ताकद, सामर्थ्य, शक्ती या आपल्या रघुकुळांच्या राजांमध्ये होती. आणि म्हणून ज्या वेळेला कुबेराला कळलं की असं असं तो करणार आहे, तर त्याने स्वारी करण्याच्या आधीच कुबेराने अंगणामध्ये सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला. ढीकच्या ढीक सुवर्ण मुद्रांचे तिथे निर्माण झाले. आणि मग त्याने त्या कौत्साला बोलावलं, शिष्याला सांगितलं की तुम्ही हे सगळं घेऊन जा, हे तुमच्यासाठी पाऊस पाडलाय. पण त्या काळची नीतिमत्ता किती शाबूत होते मला सांगायचे की कौत्साने सांगितलं की हे सुवर्ण मुद्रा इतक्या आहेत, यातल्या फक्त माझ्या कामाच्या जेवढ्या आहेत तेवढंच मी नेणार आहे, बाकीच्या माझा हक्क नाही. आणि तेवढाच घेऊन गेला. म्हणजे एकाहून एक रघुत्तम तिथे होते आणि त्यांचा कळस म्हणजे प्रभू रामचंद्र होते. त्या आशयाने माझ्या याचं रक्षण करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या जे आहे आपल्याला माहिती आहे की मांड्यांमध्ये सगळी ताकद असते आणि त्याच्या वेळेला जर आपण पाय जर आपले खचले तर आपण कुठलंच काम करू शकणार नाही. म्हणून हा जर रघुत्तम आहे, त्या रघुत्तमाचे अनेक दाखले रामायणाने मिळतात. त्याचं वागणं, बोलणं, त्याचं चारित्र्य, या सगळ्या दृष्टीने तो सर्व कुळांमध्ये आहे. म्हणजे राम असूनही त्याला रघुत्तम असंच पुढे म्हटलं गेलेलं आहे. असा रघुत्तम उर रघु पाहतो रघु पाहतो रक्षकुल विनाशक, की ज्याने राक्षसांच्या कुळाचा नाश केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हे सगळे जबाबदारी रामावरतीच होती. आणि रामाचा विशेष असा की त्याने त्या वनामध्ये आल्यानंतर ज्या वेळेला रावणाशी युद्ध करायची वेळ आली, तर त्यावेळेला त्याने कुठल्याही प्रकारे अयोध्येची मदत मागितली नाही. कुठला खजिता पाठवला नाही की मला अशी अशी अडचण आली आहे, सीतेला पळवला गेले, मला रावणाशी युद्ध करायचंय तर सैन्य पाठवून द्या. व त्याला आपलं रघुत्तम म्हणता आलं नसतं. रघुत्तमाची जी आहेत अनेक विशेषण किंवा जे पुरावे आहेत ते मी सांगते. तर त्याने काय केलं की हे जे वानर होते, यक्ष होते किंवा ते जे आदिवासी सगळे लोक, त्यांना सगळ्यांना गोळा केलं आणि त्यांचं सैन्य बनवून त्याने रावणाशी युद्ध केलेलं आहे. म्हणजे जे जंगलात राहणे, ज्यांचे कुठले शस्त्रास्त्र नाही, ज्यांना कुठलं प्रशिक्षण नाही, अशा लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये सामर्थ्य निर्माण करून त्याने लंकेवर विजय मिळवलेला आहे. असा राम रघुत्तम आहे. वास्तव त्याने जर एक पाठवलं असतं खलिता, तर पूर्ण म्हणजे भरताने तर किती लाखो सैनिक पाठवले असते, संबंध सैन्य घेऊन भरतच आला असता. पण त्यात रामाचं रघुत्तम कसं त्याला म्हणता आलं असतं. आणि म्हणून ते त्याचं क्षणोक्षणी आपल्याला त्याचं रघुत्तमाची ती आठवण करून देणार आहे. आणि हा जो त्या राक्षस कुळाचा संहार करणं हे रामाचं कर्तव्य होतं. कारण आपल्याला माहिती आहे की गीतेमध्ये सांगितलं, परित्राणाय साधन विनाश दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्या भगवंताचं ब्रीदच असं आहे की साधूंचं रक्षण करणं आणि जे दुष्ट आहेत, राक्षस आहेत, राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, त्यांचा नाश करणं, तेवढ्यासाठी भगवंत प्रत्येकाला अवतार घेत असतात.
आणि म्हणून हे जे परत कोणाचं आहे, हा रक्षक कुल म्हणजे हे राक्षसांचं कुळ जो आहे ते राक्षसांच्या कुळाचा संहार करणारा असा तो राम. हे दोन्ही विशेषण त्या ठिकाणी लावली आहेत, कारण जो भक्कम पाय राहून उभा राहतो त्यालाच यशस्वी माळ घालते, त्याला जय प्राप्त होतं. म्हणून ही दोन्ही विशेषण जी आहेत ती फार महत्वाची. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की खरं म्हणजे रामाविषयी बोलायला खूप हवंय, पण तरी आपण पुढे जाऊन बघूया. जाननी शतकृत्वा तो जंगे जसे मुखांत कहा. जाननी म्हणजे आमच्या ज्या पोटऱ्या आहेत त्यांचं रक्षण ज्याने सेतू बांधला अशा रामाने त्यांचं रक्षण करावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि सेतू बांधणं म्हणजे आपल्याला माहितीये की पोटऱ्या किंवा गुडघे जे आहेत ते जर काम करेन असे झाले तर काय अवस्था होते, वृद्धपणी आपल्याला कळतं. आणि मग आजकाल तर तरुणपणातच गुडघे दुखायला लागले, गुडघ्याचे रिप्लेसमेंट आहे सगळे जे आहेत. आणि असं असताना म्हणून आपल्याला या विशेषणाचं जास्त महत्व आहे की ज्याने सेतू बांधला. एका अर्थाने आपल्या देहाच्या शरीराचा मध्ये सेतू हा जो आहे तो आपल्या पायांनी, पोटऱ्यांनी, मांड्यांनी आपण हे करतो. म्हणून पाय मजबूत असले तर सगळी कामं करता येतात. हा सेतू बांधलेला रामाने त्याचं वैशिष्ट्य आहे की त्यावेळेला, कारण त्याला सेतू बांधण्याशिवाय त्याला त्या लंकेवरती विजय मिळवता आला नसता. रावणाचा पराभव करण्यासाठी समजा आपण पाहिलंय की हनुमंत त्या ठिकाणी गेले, हनुमंताने आपली ओळख करून दिली आणि त्यावेळेला सगळ्याचे पण, आणि हनुमंत म्हणाले सुद्धा सीतेला की तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हाला घेऊन जात. त्याला सीतेने नाही म्हटलं. ती म्हणाली की एक तर मी तुझ्या खांद्यावर बसून आले तर मग रामाचा पराक्रम काय राहिला, रामाचा मोठेपणा, त्याची शक्ती कशी गेला, आणि मी इथे एकटी नाहीये, अनेक स्त्रिया रावणाने त्याच्या बंदीखान्यात डांबून ठेवलेले आहेत. तर सगळ्यांच्या सुटकेसाठी युद्ध करणं आवश्यक आहे. आणि म्हणून एखादा हनुमंत, एखादा अंगद, एखादा जांबवंत जाऊन चालणार नव्हतं. या सगळ्या वानरांचं सैन्य हा संबंध समुद्र पार करून पलीकडे घेऊन जाणं हे ते प्राप्त कर्तव्य होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर सेतू बांधला. जो सेतू आजही नासाने जे फोटोग्राफी केली त्याच्यामध्ये दिसतो, आजही तो पाण्यामध्ये आहे. आणि तो जो बांधलेला, त्या काळचे इंजिनियर किती प्रख्यात किंवा किती बुद्धिमान असले पाहिजे. आणि परत एकदा आपली भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा किती श्रेष्ठ आहे हे मला या ठिकाणी सांगायचंय की त्या काळामध्ये नल आणि नील जे होते, इंजिनियर होते, तर त्यांनी तो सेतू बांधलेला आहे. आणि सेतू हा फार महत्वाचा आहे. सेतू प्रत्येक ठिकाणी असला तर दोन्ही जोडले जात. तो प्रेमाचा पूल असला तर त्या ठिकाणी किती वादविवाद असले, संघर्ष असले तरी सुद्धा प्रेमाच्या पुलाने माणसं जोडता येतात, ताणतणाव कमी होतात आणि दोघांमधले जे काही वैर असेल ते सुद्धा संपुटात येतं. म्हणून सेतू बांधायला शिकलं पाहिजे. कुठल्याही गोष्टी टोकाला न नेता मधला मध्यम मार्ग म्हणजे सेतू बांधला पाहिजे. असं हे सेतू बांधण्याचं काम वास्तविक तसं पाहिलं तर रावणाला स्वप्नातही वाटलं नाही या एवढ्या लंकेचं 100 योजन समुद्र पार करून कोणी आपल्यापर्यंत येईल आणि युद्ध करेल असं त्याला कधीच वाटलं नाही. त्याला प्रचंड गर्व होता, अहंकार होता की इथून कोणी येणारच नाही. आणि त्याचं सगळं ज्या वेळेला त्याला कळलं की हे सेतू बांधला गेला तर त्यावेळेला खरोखर तो गडबडून गेला. म्हणजे हे जे सेतू आहे हे फार महत्वाचं काम रामाने केलेलं आहे. आणि त्या सेतूवरून, त्या पुलावरून सबंध वानर सैन्य त्याने पलीकडे नेलं आणि समोरासमोर रावणाशी युद्ध केलेलं आहे. म्हणून हा सेतू आहे. या सेतूमध्ये कोणी कोणी मदत करावी तर सगळ्यांनी केली, तर छोट्याशा खारुटलीने पण केली. आपल्याला ती कथा माहितीये. मला इथं सांगायचंय की प्रत्येकाने आपापला योग्यतेप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे जर आपला वाटा उचलला कामाचा तर ते काम पूर्ण होतं. असं पाहिलं तेवढे सगळे वानर मोठमोठे दगड उचलत होते, ते सेतू तयार करत होते आणि त्या रामाच्या नावाने तरच सगळं आपल्या कथा फक्त माहितीये. तर त्या खाडी नाही जे आहे की वाळू अंगाला लावायची आणि परत ती त्या सेतूच्या पाण्यात आणून झटकायची, परत ती जायची. यातून शिकण्यासारखं काय, ब्राह्मणात अनेक ज्या गोष्टी आहेत ना त्याचा गर्भितार्थ आपल्याला समजून घेतला. नुसत्याच कथा ऐकायच्या नाहीये, कथेच्या मागचं सार काय आहे, त्यातनं काय सांगायचंय, काय संदेश ऐकला पाहिजे.
म्हणून माणसाने कधीही माझ्याच्याने होणार नाही, मला जमणार नाही, मी कसं करू, आणि नाही माझ्याकडून झालं तर काय, हे न करता आहे ते सगळं आपल्या शक्ती बुद्धी वापरून आपण आपल्या ज्या कामातला जबाबदारीचा वाटा जर उचलला आपण, तर आपण भगवंताला प्रिय होऊ शकतो. काही तर वानराने म्हटलं सुद्धा त्या खारीला की अगं आम्ही एवढे सगळे काम करत, तुझ्या याने काय होणार आहे, 2-4 वाळे चिकन तू आणून टाकतेस, हे कुठपर्यंत चालेल. तरी त्याने ते नेटाने काम सुरू ठेवलं आणि हे जे सगळं खारीचं काम आहे ते भगवंताच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी त्या खारीला तिला बोलावलं, तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिची जी 3 रामाची 3 बोट ती आजही आपल्याला खारीच्या पाठीवर उमटलेली दिसतात. म्हणजे या सेतूमध्ये मदत करणारे जसे मोठे होते तसेच खारीसारखे लहान जीव सुद्धा होते. आणि या सगळ्यांच्या मदतीशिवाय कुठलंही काम पूर्ण होत नाही. असा तो सेतू कृपातून आणि जंगे जशी मुखांत कहा, म्हणजे जे आहे ते अर्थातच जो पण केलेला होते. आणि हा रावण कसा होता ते जंगे शिवकांतकाने त्यांनी जे म्हटलेलं आहे, त्या रावणाच्या बाबतीमध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत. रावण हा, आणि आजकाल अशी पद्धत झालेली की जो जी व्यक्तिचित्र आमच्या रामायणात महाभारतात दुष्ट म्हणून रांगवले, दुर्योधन असू दे किंवा कर्ण असू दे किंवा या ठिकाणी रावण असू दे, त्यांना नायकाचा मुलामा चढवून ते किती चांगले होते हे सांगण्याची स्पर्धा लागली. म्हणजे त्यांचं जे आहे जे अवगुण झाकून टाकायचे, त्यांच्यातले गुणाचं जे नसले गुण चिकटवायचे, अशी जी प्रथा सुरू झालेली आहे. तर म्हणून आपण म्हणे अनेक वेळेला व्हॉट्सअपवरती येतं आणि आताच दसरा आपण हे केला त्यावेळेला त्याला रामाला कशाला मारायचं वगैरे जे सगळं जे झालं ते. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की राम हे रावण हा दुष्ट प्रवृत्तीचा प्रतिनिधी आहे, प्रतीक आहे, म्हणून त्याला मारायचंय. दुष्ट प्रवृत्तीचा जर त्या फोफावल्या तर त्या ठिकाणी जगामध्ये काय काय अनर्थ घडून येतात आपण आजही त्याचा अनुभव घेतो आहोत. म्हणून रावण ही व्यक्ती नाहीये, तर तो एक प्रतिनिधी या दुष्ट व्यवस्थेचा, दुष्ट वृत्तीचा, दुष्ट प्रवृत्तीचा. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं म्हणजे जंगे दशवंत म्हणजे जांघांचं रक्षण माझं कुणी करावं, तर ज्याने रावणाचा वध केला अशा त्या रामाने माझे रक्षण करावं असं म्हटलेलं आहे. तर या आणि रावणा ताई, त्या रामाची आणि आपली माफी मागून मी मी असं सांगते की आपली वेळ ना, जो मीटिंगची वेळ हा संपत आलेली आहे. तर आतापर्यंत आपण एक खूप सुंदर विवेचन ऐकलं आणि आपल्याला डॉक्टर मॅडम ह्या वारंवार अशीच भेट देऊन असंच खूप खूप छान ऐकवणार आहेत. या सुंदर विवेचनाविषयी कुणाला बोलायचं असेल, विचारायचं असेल तर 5 मिनिट आपल्याकडे आहेत. कोणी ठीक आहे. बोलायचं किंवा विचारायचं असेल तर विचारू शकता. खूप गोड वाटतं, ते संपूच नाही असं वाटतं, पण वेळेची मर्यादा. ठीक आहे, ठीक आहे. काही हरकत नाही. टेक्निकल पॉईंट मला पण माहिती आहे. यावेळी झूमवरती ज्यावेळेला क्लासेस घेतो, त्यावेळेला त्याची हे माहिती आहे. म्हणूनच मी आधी विचारलं होतं की किती वेळ आहे म्हणून. कारण हो. मलाही ते काही घड्याळ माझ्या समोर नाहीये घड्याळ. त्याच्यामुळे मला ठीक आहे, काय हो हरकत ना. नाही. आणि विचारायचं. हा. आज मी सुद्धा घड्याळाजवळ घेऊन बसली नाही ना. आज म्हणजे खूप छान, अगदी खूपच सुंदर असं श्रवणीय होतं. आणि तुम्ही खरंच तुमचे किती आभार मानावे, त्याला काही शब्दच नाहीयेत, की तुम्ही दिलेल्या विनंतीला मान देऊन आणि आपल्याला हा मंच उपलब्ध करून दिला त्या सुप्रजाच्या संचालिका अश्विनी ताई, यांचे पण मी खूप आभार मानते. आणि मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते की या निमित्ताने मलाही अभ्यास करायला मिळाला. आणि शेवटी आपण सगळे सज्जनांची मानदियाळी निर्माण करण्याचं काम करतो आहोत. आपलं काम एकच आहे. ते सुप्रजा असो, ते समर्थ वाग्देवता मंदिर असो किंवा हो, गोंधळ परिवार, सगळ्यांचं आपलं तेच काम आहे. म्हणजे आपापला खारीचा वाटा आपण उचलत आहोत. तसे माझे पण तुम्हाला सगळ्यांना शतशः धन्यवाद आणि प्रेमपूर्वक माझे म्हणजे नमस्कार तुम्हाला करते. आणि ठीक आहे, तुम्ही जे ऐकलं त्याच्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.